जय शिवराय मित्रांनो, राज्यात राज्य शासनाच्या माध्यमातून युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकाच्या विधवा पत्नीस अथवा कायदेशीर वारसास याचबरोबर माजी सैनिकांना जमिनीचं प्रदान केलं जातं आणि याच महत्वाच्या अशा योजनेमध्ये काही महत्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी.आर. 10 फेब्रुवारी 2026 रोजी महसूल विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे। भारतीय सैन्य दलात किंवा सशस्त्र दलामध्ये नोकरी करणारा किंवा माजी सैनिकास राज्यातील आदिवासी असणाऱ्या जवानास कोणत्याही युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही लष्करी कारवाईमध्ये वीरमरण आल्यास अशा जवानाच्या अथवा अधिकाऱ्याच्या विधवा पत्नीस किंवा त्याच्या कायदेशीर वारसास निर्बंधरित्या जमीन प्रदान करण्याबाबत 10 फेब्रुवारी 2026 चा हा जी.आर. हे परिपत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, याच्यामध्ये काही महत्वाचे असे बदल करण्यात आलेले, काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। याच्यामधील पहिली सूचना आपण या ठिकाणी पाहू शकता। शासकीय जमिनीची मागणी संबंधित अर्जदार यांनी त्यांचा रहिवास असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करायची आहे। संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात शासकीय जमीन असल्यास ती प्रदान करावी आणि तशी जमीन जर उपलब्ध नसेल तर मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवावा। अर्थात त्या जिल्ह्यामध्ये जमीन नसेल तर त्या विभागामध्ये उपलब्ध असलेली जमीन ही या सैनिकांना, माजी सैनिकांना किंवा त्यांच्या वारसदारांना या ठिकाणी दिली जाणार आहे। ही जमीन दिली जात असताना सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणं नियम 1971 सुधारित कलम 11 चा नियम 12 नुसार याच्यामध्ये काही तरतुदी आहेत, ज्याच्यामध्ये सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणं याच्यामध्ये जमीन वाटपाची मर्यादा करण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता कमीत कमी कोरडवाहू क्षेत्र हे 2 हेक्टर पर्यंत, जे काही अंशतः बागायती असेल किंवा बागायती क्षेत्र असेल असं 1 हेक्टर क्षेत्र किंवा परमनंटली इरिगेटेड अर्थात बागायती क्षेत्र असं क्षेत्र अर्धा हेक्टर क्षेत्र असेल, अशा प्रकारची जमीन या ठिकाणी वाटप केली जाऊ शकते आणि अशी वाटपाची मर्यादा या नियमासाठी लागू असेल आणि या मर्यादेमध्येच ही जमीन वाटप करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, जिल्ह्यात जमीन उपलब्ध नसणं यासाठी बरेच सारे प्रस्ताव पडून राहतात आणि अशा प्रकारच्या या बदल करण्यात आलेले आहेत, जेणेकरून या वीरमरण पावलेल्या सैनिकाच्या विधवा पत्नीस किंवा वारसदारास याचबरोबर माजी सैनिकांना दिल्या जाणाऱ्या जमिनीच्या वाटपामध्ये आता असलेले अडथळे दूर होणार आहेत। मित्रांनो, हा जी.आर. आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।